यानंतर अतिशय महत्त्वाची आत्ताच्या घडीची बातमी समोर येते ती म्हणजे सैफ अली खानने नुकतीच मुलाखत दिली आहे। माझ्यावरील जीव घेण्या चाकू हल्ल्याला मीच जबाबदार असल्याचं सैफ अली खानने म्हटलंय। हल्ल्यानंतर प्रथमच सैफ अली खाननं मुलाखत दिली आहे। माझ्यावरील हल्ला काही पूर्वनियोजित नव्हता असं सैफ अली खानने म्हटलेलं आहे। अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या चाकू हल्ल्यानंतर सैफने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे। एका खासगी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये सैफने हल्ल्यावर आपलं मन मोकळं केलंय। माझ्यावरील हल्ला हा काही पूर्वनियोजित नव्हता असं सैफने म्हटलेलं आहे। तर सैफ अली खान काय म्हणालाय पाहूयात। माझ्यावरील जीव घेण्या चाकू हल्ल्याला मीच जबाबदार असल्याचं सैफ अली खान म्हणालाय। माझ्या घराची दारं मीच नीट बंद केली नव्हती असं त्याने स्पष्ट केलंय। मी सोसायटी, मुंबई पोलीस किंवा इतर कुणालाही दोष देत नाही। माझ्या बाबतीत असं काही घडेल याची मी कल्पनाही केली नव्हती असं सैफ अली खान म्हणालाय। तैमूर मला म्हणाला, हल्लेखोर कदाचित भुकेला असावा, त्याला माफ करा। मलाही वाटलं हल्लेखोराला माफ करावं असं सैफ अली खानने म्हटलंय। मात्र चाकू हल्ल्यानं जीव गेला असता म्हणून माफीचा विचार सोडला। सैफ अली खानने एका मुलाखतीमध्ये हे स्पष्टीकरण दिलंय।